उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांवर नाराज असल्याची माहिती आहे। ठाकरेंचे खासदार फुटणार अशी चर्चा आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी खासदारांसमोर त्यांची रोखठोक भूमिका मांडली। यावेळी त्यांनी खासदारांना ठणकावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात नेमकं काय घडलंय आणि जे काय घडलंय त्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। तुम्ही आता उभाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उभाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे। आम्ही मित्रपक्ष जरी असलो तर यावर टिप्पणी करणे हे योग्य राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे। मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरेंनी बैठकीत त्यांचं रोखठोक मत मांडलंय। शिवसेना युबीटीचे खासदार फुटणार अशा चर्चांवरून उद्धव ठाकरेंनी खासदारांना थेट सवाल केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार फुटणार या चर्चेमुळे उद्धव ठाकरे खासदारांवर नाराज असल्याची माहिती मिळतेय। मला भाजप राष्ट्रवादीचे लोक सांगतायत तुमचे खासदार फुटणार असं उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं। माझा तुमच्यावर विश्वास आहे, ही लढाई तुमच्या भरवशावर लढतोय। लढायचं नसेल तर तसं सांगा, मी थांबतो। उद्धव ठाकरेंनी खासदारांना उद्देशून हे वक्तव्य केलंय। राज्यसभा निवडणुकीवरून आधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली होती। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची परस्पर विरोधी वक्तव्य देखील समोर आली होती। दरम्यान आता उद्धव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे देखील दिल्लीच्या बैठकीत खासदारांवर नाराज असल्याची माहिती आहे। दिल्लीत राऊतांच्या घरी झालेल्या बैठकीत खासदारांकडून आदित्य ठाकरेंविषयी सवाल उपस्थित करण्यात आले। उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा आहेत, मात्र आदित्य ठाकरे महाराष्ट्रात का फिरत नाहीत? खासदारांनी आदित्य ठाकरेंविषयी तक्रार केल्याची माहिती मिळते। मातोश्रीवरील बैठकीत आदित्य ठाकरेंनी खासदारांशी संवाद साधला नाही अशी माहिती आहे। आदित्य ठाकरे रागात होते असं एका खासदाराचं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय। या सर्व अफवा आहेत, असं काहीही घडलं नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो, आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजी नाट्यावरून भाजपनं संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम हाती घेतल्याचा निशाणा नवनाथ बन यांनी साधलाय। तर ठाकरेंच्या पक्षावर बोलणं योग्य ठरणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तुम्ही स्वतः शिवसेनेच्या विरोधामध्ये काय काय लेख लिहिले होते हे महाराष्ट्रानं वाचलेले आहेत आणि तुम्ही आता उभाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उभाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे आणि त्यामुळं तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उभाटा गट संपवण्यासाठी झालाय। त्यांच्या अंतर्गत पक्षातील हा विषय आहे, त्यामुळे या संदर्भामध्ये विरोधी पक्ष एक नात्या वेगळा जरी आम्ही सगळे विरोधी पक्ष असलो, आम्ही मित्रपक्ष जरी असलो तर यावर टिप्पणी करणे हे योग्य राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत चांगलं यश मिळालं, मात्र विधानसभेत ठाकरेंना मोठा धक्का बसला। अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली, मात्र आता काही खासदार ठाकरेंना रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा असल्यानं उद्धव ठाकरेंनी खासदारांसमोर नाराजी व्यक्त केली आहे। तर दिल्लीत आदित्य ठाकरेंबाबत बोलल्यानं आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याची माहिती आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या काहीच अलबेल नसल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।